विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 14 नकाशा व खुणा. मुलांनो, गेल्या पाठात सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनीच गुगल मॅपवर आपले घर किंवा शाळा नक्की शोधली असेल. पण मुलांनो, आत्ता हे शास्त्र विकसित झाल्यावर सोपं वाटतंय. पण फार पूर्वी आपले पूर्वज देखील नकाशे तयार करत होते बरं का. मग त्यासाठी त्यांनी काय वापरलं तर प्राण्यांची कातडी, हाडे, कवड्या, माती किंवा दगडाची पाटी यांचा वापर करत असे. अगदी 5000 वर्षापूर्वीची मातीची पाटी आणि त्यावरील नकाशासुद्धा उत्खननात सापडलेला आहे. त्याचा फोटो आपल्या पुस्तकात देखील दिला आहे. नकाशा म्हणलं की त्याचे काही घटक महत्त्वाचे असतात. त्यातील विविध गोष्टी खुणा किंवा चिन्हांद्वारे दाखवले जातात. त्याचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. कोणते बरं 2 प्रकार आहेत तर निसर्गतः असलेल्या गोष्टी व मानवाने तयार केलेल्या म्हणजेच मानवनिर्मित गोष्टी. उदाहरणार्थ नदी, झाडे, डोंगर, समुद्र, पर्वत हे नैसर्गिक घटक आहेत. तर रस्ते, विमानतळ, इमारती, घरे या मानवनिर्मित गोष्टी आहेत. माणसाने बांधलेले किल्ले, लेण्या, लोहमार्ग हे देखील मानवनिर्मित घटकच नकाशात दाखवलेले आहेत. मानवनिर्मित जरी अनेक घटक असले तरी आपल्याला एक लक्षात ठेवावे लागेल की या सगळ्या गोष्टी माणसाला नैसर्गिक साधनांचाच वापर करून तयार करता येतात. उदाहरणार्थ झाडाच्याच लाकडापासून टेबल, दरवाजे, तर दगड, माती यांपासूनच किल्ले माणसाने बांधलेले आहेत. म्हणजे मानवनिर्मित गोष्टींसाठी सुद्धा माणसाला निसर्गाचाच आधार आहे. नकाशा तयार करण्यासाठी आधी त्याचे कच्चे चित्र किंवा आराखडा तयार करावा लागतो. आता समोर जे दिसतंय की नाही तो एक फोटो दिसतोय बघा नकाशाचा. आणि या फोटोमध्ये तुम्हाला इथे अंजूची शाळा, त्यानंतर पोलीस चौकी, इकडे हा सगळा मुख्य रस्ता, बरोबर. त्यानंतर इथे झाडं, वेगवेगळी झाडे इथे दाखवली आहेत. इथे मैदान दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इथे जिल्हा परिषद कार्यशाळा, त्याचप्रमाणे इथे तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स दिसतीये. ॲम्ब्युलन्सच्याच बरोबर इथे एक गाडी दिसतीये. इथे दुचाकी दिसतीये. इथे रिक्षा दिसतीये. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी काय काय आहे आणि रस्त्यांची मदत घेऊनच त्याच्या आजूबाजूला काय आहे हे या फोटोतून आपल्याला लगेच समजत आहे. याच्यामध्ये दिशाचक्रसुद्धा दाखवलेले आहे आणि दिशाचक्रचा उपयोग कसा करायचा हे आपण शिकलेलंच आहे. आता इथे बऱ्याच गोष्टी ज्या दाखवल्यात याच गोष्टी तुम्हाला पुढच्या भागात पण दिसत आहेत का बघा बरं. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. प्रत्यक्ष इमारती दिसतात का तर नाही. त्याऐवजी काही चौकोन किंवा खुणा वापरलेले तुम्हाला दिसत आहेत. सगळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे जी मागे आपण पाहिली त्याऐवजी तुम्हाला आता या सगळ्यांसाठी झाडांसाठी एकच चिन्ह समान खूण केलेली दिसत आहे. अजून एक महत्त्वाचा फरक इथे आहे बरं का. बघा मगाशी आपण ॲम्ब्युलन्स, इतर गाड्या हो की नाही हे पाहिले. पण आता हे जे कच्चं आराखडा हा कच्चा केलेला आहे याच्यामध्ये गाड्या किंवा पक्षी दिसतात का तर नाही दिसत आहेत. याचाच अर्थ नकाशा तयार करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्याही हलणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलतात, जातात, त्या गोष्टींचा समावेश नकाशात केला जात नाही. पृथ्वीवरील, जमिनीवरील स्थिर घटकांचाच वापर, त्याच गोष्टी, त्याच बाबी फक्त नकाशात दाखवल्या जातात आणि विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट खुणासुद्धा वापरलेल्या असतात. बघा अजून एक बघा नकाशामध्ये आता आपण जशी वेगवेगळी प्रकार बघितले की नाही की नकाशामध्ये आपल्याला दिशाचक्र महत्त्वाचं आहे, प्रमाण महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे नकाशामध्ये आणखीनही काही घटक महत्त्वाचे असतात.
हा आराखडा जो तयार केला त्याचा नकाशा होण्यासाठी हे घटक त्यात आले की त्याला आपण नकाशा म्हणू शकतो. कोणते घटक आता राहिलेत? तर शीर्षक आणि सूची. दिशाचक्र व प्रमाण पाहिले, पण शीर्षक आणि सूची दिल्याशिवाय आराखड्याचा नकाशा होत नाही. मग शीर्षक म्हणजे काय? तर शीर्षक म्हणजे नाव. तो नकाशा कोणत्या भागाचा आहे, जसे महाराष्ट्र राज्याचा आहे किंवा शिवनेरी किल्ल्याचा आहे किंवा भारतातील पर्वत आणि या विषयाला धरून तो नकाशा काढलेला आहे, असं ज्या नकाशात जे दाखवलं आहे त्या विषयाचे नाव म्हणजेच त्या नकाशाचे शीर्षक होय. दुसरी कोणती गोष्ट? तर सूची, जिचा उपयोग आपण मागच्या वेळेससुद्धा थोडाफार पाहिला आहे. या नकाशात बघा आराखडा तसाच आहे, पण याच आराखड्याच्या बरोबर इथे आपल्याला सूची दिसत आहे की झाड, वसाहत यांसारख्या गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत की सूची चिन्हांमध्ये दूरध्वनी केंद्र, हॉटेल, मध्यवर्ती बाजार, घर, उद्यान, पुतळा, अंजूची शाळा यासाठी ज्या खुणा तिथे वापरल्या आहेत आराखड्यात, त्याचा सगळ्याचा अर्थ सूचीमध्ये दिलेला असतो. म्हणजे नकाशातल्या खुणा आणि त्याचा अर्थ हा सूचीमध्ये दिलेला असतो. मग काही वेळेला नकाशामध्ये ठराविक रंग आणि ठराविक चिन्ह वापरली जातात. नकाशात पुढील बाबींसाठी काही रंग आणि चिन्हे निश्चित केली आहेत. उदाहरणार्थ पाणी दाखवायचं असेल, मग नदी, समुद्र, तलाव असं कोणतंही त्याच्यातलं पाणी जर दाखवायचं असेल तर निळ्या रंगाचा वापर केला जातो. तर डोंगर, पर्वत यांसाठी फिका तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचा वापर केला जातो. तर पठारी भाग असेल तर पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे सपाट मैदानी प्रदेश, नदीकाठचा किंवा लगतचा जो मैदानी प्रदेश आहे त्यासाठी हिरवा रंग वापरला जातो. नदीसाठी एक विशिष्ट खूण असते आडव्या वाय आकाराची आणि वर एक बाण असतो. तो बाण काय दाखवतो? तर नदी कोणत्या दिशेला वाहत आहे हे त्या बाणाने दिसते. किल्ल्यासाठी विशिष्ट खूण असते. रस्ता, मुख्य रस्ता, राष्ट्रीय महामार्ग यासाठी सुद्धा रेघांचा वापर केला जातो. गाव किंवा शहर दाखवण्यासाठी गोलाचा वापर केला जातो. अशी काही चिन्हे ही ठराविकच असतात आणि ती सगळ्या नकाशात तशीच वापरली जातात. त्याचप्रमाणे बघाल तर नकाशाचे प्रकारही असतात बरं का. कोणते प्रकार असतात? तर आपल्या परिचित असणारे राजकीय आणि प्राकृतिक असे 2 प्रकार. आता समोर दिसतोय तो राजकीय नकाशा. म्हणजेच काय? तर त्या नकाशामध्ये सगळ्या गावं, रस्ते, जिल्ह्याचं मुख्य ठिकाण याप्रमाणे म्हणजे त्यातली सगळी गावं, शहरं, जिल्हे, रस्ते असं रूप त्या नकाशाचं दाखवलेलं असतं. प्रत्येक जिल्ह्याची हद्द दाखवलेली असते. या सगळ्याला म्हणायचं राजकीय नकाशा. तर आता हा दिसणारा नकाशा बघा, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जिल्ह्यांचे भाग दिसत नाही आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला स्वाभाविक किंवा प्राकृतिक रचना दिसतीये. तर आत्ताच सांगितलं आहे ना की रंगांचा वापर, तर हिरव्या रंगातला मैदानी भाग दिसतोय आणि जे तपकिरी रंगात किंवा केशरी रंगासारखा, पिवळ्या रंगासारखा भाग आहे तो डोंगराळ भाग, पठारी भाग म्हणून दाखवला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की नद्या दाखवलेल्या आहेत. निळ्या रंगाच्या ज्या रेघा दिसत आहेत त्या नद्या दिसत आहेत आणि ह्या डोंगर रांगा दिसत आहेत. म्हणजेच त्या भागाचं जसं रूप आहे, डोंगर आहे, दऱ्या आहेत, नदी वाहतीये, निसर्गतः तिथे काय आहे, तर हे दाखवणारा नकाशा म्हणजेच स्वाभाविक किंवा प्राकृतिक नकाशा असं त्याला म्हटलं जातं. आता तुम्हाला पण एक नकाशा तयार करायचा आहे. कोणाचा? तर आपल्या घराचा. माझे घर आणि माझ्या घराचा परिसर असं शीर्षक लिहून नकाशा तयार करा. आपल्या घराची पूर्व दिशा निश्चित करा. त्याचबरोबर रस्ता, इमारती इत्यादी बाबी आजूबाजूच्या त्या दिशेला दाखवा. उदाहरणादाखल तुम्हाला इथे मी हे 2 नकाशे दाखवले आहेत. आता ते ज्या मुलांनी तयार केलेत तिथे इंग्रजीतून नावं दिली आहेत, पण आपण मात्र या सगळ्या गोष्टी आपल्या घराचा नकाशा करत असताना स्वतःच्या घराची इमारत आणि आजूबाजूचा परिसर यांची नावं मराठीतून देणार आहोत. त्यासाठी दिशाचक्र, सूची या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला करून आराखडा आणि स्वतःच्या घराच्या परिसराचा नकाशा तयार करायचा
आहे. जमणार आहे ना? आणि तुम्हाला आवडणार सुद्धा आहे. अजून एक स्वाध्याय तुमच्यासाठी आहे बरं का, आणि तो तुम्हाला आवडेल. पुस्तक पान 89, 90 आणि 91 यामध्ये नकाशे दिलेले आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करा आणि त्यावर आधारित कृती तुम्हाला करायची आहे. त्या कृतीसुद्धा तुम्ही वहीत सोडवायच्या आहेत. पुढच्या वेळी मी या कृती तुम्हाला सोडवून दाखवणार आहे आणि मग तेव्हा तुम्ही बघायचं की आपलं किती बरोबर आलं आहे, का सगळंच बरोबर आलं आहे आणि शाब्बासकी मिळते आहे की नाही. मग आवडणार आहे ना नकाशाचा अभ्यास करायला? बघा, लक्षात ठेवा, नकाशाचा अभ्यास आपल्याला दिशा, शीर्षक, सूची, चिन्हे, प्रमाण या सगळ्याचा विचार करून नकाशाचा अभ्यास करायचा आणि आपल्याला नकाशावरून इतर देशांचा सुद्धा आता अभ्यास करायचा आहे. नकाशा का शिकायचा? तर आपण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथला अभ्यास करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण पुण्यात राहतो आणि आत्ता तर बाहेरसुद्धा पडू शकत नाही. पण आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याची ओळख करून घ्यायची आहे, भारताची ओळख करून घ्यायची आहे, नव्हे तर जगातली सुद्धा ओळख करून घ्यायची आहे. मग प्रत्यक्ष तिथे जाऊ जरी शकलो नाही, तरी इथे येऊन सुद्धा त्यांच्या नकाशांचा अभ्यास केला तरी आपल्याला तिथली बरीचशी माहिती समजते. त्यामुळे नकाशाचा अभ्यास हा भूगोलाच्या अभ्यासासाठी अतिशय रंजक आणि अभ्यासपूर्ण आणि छान वाटणारा आहे. अवश्य तुम्ही या नकाशाच्या कृती सोडवायच्या आहेत. धन्यवाद.